गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बनवणार आहे शेंदाड्यांची भाजी. हे बघा, हे शेंदाडे आहेत, मी कापून घेतलेत, बिया काढून घेतल्या आहेत. आणि हे आहेत चवळ्या. चवळ्या टाकून शेंदाडे शिजवून घ्यायचे आहेत. आणि मग आपण वापरणार आहोत शेंगदाण्याचं कूट. त्यासाठी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत. आता या शेंदाड्यांमध्ये हे चवळी, निवडलेली चवळी यात टाकून घेणार आहे आणि हे आता शिजायला ठेवून देणार आहे. इथे गॅसवर शिजायला ठेवून द्यायचं आहे. यात आपण मीठ घालणार आहोत. हे आहे मीठ. यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे शिजायला लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि यावर असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. हे लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. लो फ्लेम ठेवायची आहे. 15 मिनटं हे शिजू द्यायचं आहे. अशा पद्धतीने शेंदडे आणि चवळ्या शिजल्या आहेत. चवळी दाबून बघायची म्हणजे आपल्याला समजतं शिजले का नाही शिजले. आता हा लसूण ठेचून घेतलेला आहे. आता हे आहे शेंगदाण्याचं कूट. ह्या मिक्सरमधून काढून मी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या चांगल्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या. त्यात टाकायचं आहे आता लाल मसाला. यात टाकायचं आपल्याला लाल तिखट. अशा पद्धतीने 3 चमचे, 1, 2 आणि हे 3 चमचे तिखट. हे हळद आणि हे टाकायचं आहे मीठ. आता याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे.